नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फ्रान्स. प्रश्न क्रमांक दुसरा, 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अशोक सराफ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, 2023 या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे? 2023 या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 10.40. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारताचा 2024 ते 25 या वर्षात आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज IMFने वर्तविला आहे? भारताचा 2024 ते 25 या वर्षात आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज IMFने वर्तविला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 6.5. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, IMFने 2024 जागतिक आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? IMFने 2024 जागतिक आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 3.1. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, 2025 जगाचा आर्थिक विकास दर 3.2% राहण्याची शक्यता कोणी वर्तवली आहे? 2025 जगाचा आर्थिक विकास दर 3.2% राहण्याची शक्यता कोणी वर्तवली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, IMF. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अनिल कुमार लाहोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जर्मनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारतातील हिमबिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे? भारतातील हिमबिबट्याचा पहिला वैज्ञानिक अहवाल कोणाच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भूपेंद्र यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, हिमबिबट्याच्या पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात हिमबिबट्याची एकूण संख्या किती आहे? हिमबिबट्याच्या पहिल्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात हिमबिबट्याची एकूण संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 718. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कोठे आहे? देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लडाख. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली आहे? भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे? हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, झारखंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पेटीएम पेमेंट बँक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जय शहा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत? 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र या राज्याने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 158. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 38.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 80. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 1 फेब्रुवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्यात यंदाच्या गळीत हंगामात किती लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे? महाराष्ट्र राज्यात यंदाच्या गळीत हंगामात किती लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 64. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. 2022 ते 23 या आर्थिक वर्षात देशातून किती टन हळद निर्यात झाली आहे? 2022 ते 23 या आर्थिक वर्षात देशातून किती टन हळद निर्यात झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1,70,085. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर कालावधीत किती लाख कोटींवर पोहोचली आहे? देशाची वित्तीय तूट एप्रिल ते डिसेंबर कालावधीत किती लाख कोटींवर पोहोचली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 9.82. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार किती लाख कोटींचा निधी बाजारातून कर्ज म्हणून उभारणार आहे? चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार किती लाख कोटींचा निधी बाजारातून कर्ज म्हणून उभारणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 14.13. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे? यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 7 रंगावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्पस कुठे सुरू होणार आहे? देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्पस कुठे सुरू होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. उज्जैन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतात? दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 2 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. पोखरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे? भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. वायुशक्ती 2024. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील कोणती पहिली IIT ठरली आहे? क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील कोणती पहिली IIT ठरली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. IIT मद्रास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. नुकतेच कोणत्या देशाने क्रूझ मिसाईल चाचणी घेतली आहे? नुकतेच कोणत्या देशाने क्रूझ मिसाईल चाचणी घेतली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. उत्तर कोरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारतासोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे? अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारतासोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 3.99. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारत आणि कोणत्या देशात MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे? भारत आणि कोणत्या देशात MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. भारत अमेरिकेकडून 9.99 अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे? भारत अमेरिकेकडून 3.99 अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 31. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे? PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 101. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे? महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 585.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बारामती जिल्ह्यामध्ये गोजुबावी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. मारवाड अश्वमहोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? मारवाड अश्वमहोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जोधपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते? संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्यांना केलेल्या बदलांना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्रोसेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते? सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, इरर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसे मोजले जाते? मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसे मोजले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डायगोनली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डेबगिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, Ctrl+F. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही? खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अंडरस्टँडिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मायक्रोचिप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणते डाटाबेसशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते डाटाबेसशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, MS ॲक्सेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हटले जाते? कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नेव्हिगेशन कीज. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.